आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। नागरिकांनो घाबरू नका, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे आव्हान। नांदेड शहर व परभणी जिल्ह्यातील काही भागात दिनांक 10 जुलै बुधवार रोजी सकाळी 7:15 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 नोंदविण्यात आलेली आहे। भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात असल्याची माहिती नियंत्रण कक्षात प्राप्त झालेली आहे। परभणी जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही, तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे तसेच अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन परभणी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण परभणी रघुनाथ गावडे यांनी केले आहे। मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी सेलू बंदला संमिश्र प्रतिसाद। मुस्लिम समाजाला सर्व क्षेत्रात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गेल्या आठवड्यापासून सेलू शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक परिसरात ॲडव्होकेट विष्णू ढोले यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक 10 जुलै बुधवार रोजी सेलू बंदची हाक देण्यात आली होती। त्या अनुषंगाने सेलू शहरातील आठवडे बाजार परिसरातील मुस्लिम समाज बांधवांनी आपापले व्यवहार बंद ठेवून सेलू बंदला संमिश्र प्रतिसाद देत आमरण उपोषणाला आपला पाठिंबा दर्शविला आहे। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सेलू पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। लाडकी बहीण मोहीम स्वरूपात करावी, रश्मी खांडेकर यांची सूचना। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थ्यांची माहिती व फॉर्म भरून घेण्यासाठी परभणी जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी मोहीम स्वरूपात कामे करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी दिल्या। दिनांक 10 जुलै बुधवार रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी पाथरी तालुक्यातील वरखेड या ग्रामपंचायतीला भेट देऊन येथील अंगणवाडी ताई, पर्यवेक्षिका, अंगणवाडी मदतनीस यांच्याशी संवाद साधला। यावेळी महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी ईश्वर पवार, बाल प्रकल्प विकास अधिकारी मंगल गायकवाड, विस्तार अधिकारी गणेश रेवणवार, संवाद तज्ज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासह आदींची उपस्थिती होती। सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी येत्या 8 दिवसांमध्ये मोहीम स्वरूपात सर्व पात्र महिला लाभार्थ्यांचे फॉर्म भरून घ्यावेत। माहिती भरून घेत असताना पात्र अपात्र लाभार्थ्यांची तपासणी करावी। सर्वप्रथम फॉर्म भरून घेण्याचा प्राधान्य देण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी उपस्थितांना सूचना दिल्या। तसेच अंगणवाडी ताई, मदतनीस, ग्रामीण भागातील महिलांना सदर योजनेची माहिती देऊन त्यांचे तत्परतेने ऑनलाईन फॉर्म भरत असल्याबद्दल रश्मी खांडेकर यांनी कौतुक केले। तसेच जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तांत्रिक माहिती त्याचप्रमाणे योजनेमध्ये झालेल्या बदल समजावून सांगितले। गंगाखेड जिंतूर रस्त्याच्या निकृष्ट कामाचे आमदार राहुल पाटील यांनी काढले वाभाडे। परभणी शहरातून जाणाऱ्या गंगाखेड पाथरी जिंतूर राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामाचे वाभाडे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिनांक 10 जुलै बुधवार रोजी विधानसभा अधिवेशनात काढले। अधिकाऱ्यांनी उत्तर देताना जरा भान ठेवावे, ठरवून केलेल्या सामूहिक भ्रष्टाचार करण्याची साखळी सुरू आहे, त्यामुळे तत्काळ कारवाई करणार का, अशा शब्दात आमदार राहुल पाटील यांनी सरकारला जाब विचारला। विधानसभा अधिवेशनात आमदार राहुल पाटील यांनी परभणी जिल्ह्यातील रखडलेल्या रस्त्यावरून संताप व्यक्त केला। यावेळी बोलताना आमदार डॉक्टर राहुल पाटील म्हणाले की परभणी ते गंगाखेड या राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे, त्यामुळे जागोजागी रस्ता उखडला आहे। सिमेंट रस्त्याला भोगा पडल्या असून त्यामुळे सातत्याने अपघात होऊन शेकडो जणांचे बळी गेले आहे। त्यामुळे या बोगस कामाची चौकशी करून तत्काळ कारवाई करा, तसेच हे काम नव्याने करा अशी मागणी केली। यासोबतच जिंतूर रस्त्याचे काम अनेक वर्षापासून रखडले आहे। 1 किलोमीटर काम महावितरणच्या खांबामुळे रखडल्याचे सांगितले होते, परंतु आपण महावितरणला सांगून तो अडथळा दूर केला, परंतु आता बांधकाम विभागाचे अभियंता कंत्राटदाराकडे निधी नसल्याचे अजब उत्तर देत आहे। हा खेळखंडोबा थांबावा, संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केली। तसेच पाथरी रस्त्याचे उर्वरित काम कधी पूर्ण करणार असा प्रश्न उपस्थित केला। रस्ते कामात मोठा भ्रष्टाचार सुरू असून एक प्रकारे कंत्राटदार अधिकारी यांची साखळी तयार होऊन
ठरवून केलेल्या सामूहिक भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केला. रोख रकमेसह सोने चांदीचे दागिने चोरट्याने केले लंपास. लग्नासाठी बाहेर गेलेल्या नागरिकांच्या घरामध्ये चोरट्याने चोरी केल्याची घटना घडली असून या चोरीमध्ये सोने चांदीचे दागिने आणि रोख रकमे चोरट्यांनी लंपास केली आहे. परभणी शहरातील जागृती मंदिराच्या बाजूला असलेल्या विलास कौसडीकर यांच्या घरी सदर चोरी झाली असून लग्न होऊन परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मोंढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान चौरे, पोलीस कर्मचारी मुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली असून श्वान पथक देखील पाचारण करण्यात आले. महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर, दीपक केदार. महाराष्ट्रातील विविध भागात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास केला तर आजही आमची अवस्था जनावरासारखी झाली आहे. येवला, सातारा, अमरावती येथील अन्यायकारक घटना पाहता दलित, मुस्लिम व आदिवासी समाजाचे अस्तित्व धोक्यात आले असून यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असल्याची प्रखर प्रतिक्रिया ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी केले. ते सेलू येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिनांक 10 जुलै बुधवार रोजी बोलत होते. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की संविधान बचाव या सामूहिक सकारात्मक भूमिकेतून आम्ही लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत राहून काम केले. त्यानंतर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे विनोद मोडे यांनी महाविकास आघाडीमधील प्रमुख पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची औरंगाबाद येथे भेट घेतली. भेटीदरम्यान पॅन्थर सेनेला आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत सामावून घेण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. यामुळे ऑल इंडिया पॅन्थर सेनेसाठी विधानसभा निवडणुकीत 5 जागांची मागणी करण्यात आली आहे. यात आरक्षित मतदारसंघासह मुस्लिम दलित बहुसंख्य मतदार असलेल्या मतदारसंघाची चाचणी व पाहणी करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे महाविकास आघाडी ऑल इंडिया पॅन्थर सेनेला सोबत घेऊन सामोरे जाईल असा आत्मविश्वास दीपकभाई केदार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला. मुस्लिम समाजाला आरक्षण द्या, जिंतूर प्रशासनाला निवेदन. महाराष्ट्रात मुस्लिम समाज विकासापासून कोसो दूर आहे, म्हणून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे म्हणून सेलू येथे ॲडव्होकेट विष्णू ढोले यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व मुस्लिम समाजाला महाराष्ट्र शासनाने आरक्षण द्यावे या मागणीसाठी दिनांक 10 जुलै बुधवार रोजी जिंतूर तहसीलदारमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. सेलू येथील आमरण उपोषणास जिंतूर शहरातील शहीद टिपू सुलतान ब्रिगेड व मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. मागणी मान्य न झाल्यास जिंतूर शहरातील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. दिलेल्या निवेदनावर बाळासाहेब भांबडे, मोहसिन खान, शाहिद सिद्दीकी, शेख परवेज, रेहान बाबा, मुसेफ खान, सय्यद मुजम्मिल, शेख साऊद, अनीस खानसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.